नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सर्वात पहिले बोलूया पी व्ही आर आयनॉक्स बद्दल. तर मित्रांनो, पी व्ही आर आयनॉक्स शेअर फॉल ॲज प्रमोटर अजय बिजली प्लेज 4 लाख शेअर. तर मित्रांनो, पी व्ही आर आयनॉक्स या कंपनीचे प्रमोटर अजय यांनी 4 लाख शेअर प्लेज म्हणजे गिरवी ठेवली आहे. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीचे जेव्हा प्रमोटर आपले शेअर प्लेज म्हणजे गिरवी ठेवतात, हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, आज आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज पी व्ही आर आयनॉक्स ही कंपनी प्रेशरमध्ये होती. तसेच याच अपडेटमुळे फोकसमध्ये देखील आपल्याला आज ही कंपनी पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया बी एल कश्यप अँड सन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बी एल कश्यप विन्स रुपीज 364.07 कोटी SEZ कन्स्ट्रक्शन ऑर्डर इन चेन्नई. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बी एल कश्यप अँड सन्स लिमिटेड या कंपनीला ESNP प्रॉपर्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कडून मेजर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 364 कोटी रुपये. आणि याच अपडेटमुळे बी एल कश्यप अँड सन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मामा अर्थच्या पॅरेंट कंपनी होनासा कन्झ्युमर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर वरुण यांनी आपल्याच कंपनीचे 18.52 लाख शेअर खरेदी केले आहे, म्हणजे 0.57% हिस्सेदारी खरेदी केली आहे 270 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी खरेदी केल्यानंतर मामा अर्थच्या पॅरेंट कंपनी होनासा कन्झ्युमरमध्ये प्रमोटर वरुण यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 32.45%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे मामा अर्थची पॅरेंट कंपनी होनासा कन्झ्युमर ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टी व्ही एस मोटर पार्टनर्स विथ मनबा फायनान्स टू बूस्ट रिटेल फायनान्सिंग फॉर कमर्शियल मोबिलिटी व्हेकल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टी व्ही एस मोटर कंपनी लिमिटेडनी अक्रॉस इंडिया आपल्या कमर्शियल मोबिलिटी पोर्टफोलिओसाठी स्ट्रक्चरल रिटेल फायनान्स सोल्युशन्स ऑफर करण्यासाठी मनबा फायनान्स लिमिटेड सोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा एग्रीमेंट साइन केला आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे टी व्ही एस मोटर कंपनी ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी कोल इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया प्रोडक्शन ड्रॉप्स 3.7% इन एप्रिल टू नोव्हेंबर फायनान्शियल इयर 2026 फर्स्ट डीप इन 6 इयर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड या कंपनीचा कोल प्रोडक्शन जेव्हापासून फायनान्शियल इयर 2026 सुरू झाला आहे, म्हणजे एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या दरम्यान आहे 453.5 मिलियन टन्स, जो एका वर्षाआधी म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या म्हणजे एप्रिल 24 ते नोव्हेंबर 24 मध्ये होता 471 मेट्रिक टन्स. म्हणजे आपल्याला इथे इयर ऑन इयर बेसिसवर डिक्लाइन दिसत आहे. आणि मित्रांनो, हे आणि मित्रांनो, याच्या मागे मेन रिझन आहे, यावर्षी जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे कोल इंडिया लिमिटेडचा प्रोडक्शन खाली आला आहे. हे याच्या मागचे मेन रिझन आहे. आणि मित्रांनो, असे मागल्या 6 महिन्यांमध्ये पहिल्यांदा झाले आहे की कोल इंडिया लिमिटेडचा प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर डिक्लाइन
झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NBCC सेल्स 417 आम्रपाली फ्लॅट्स इन नोएडा, ग्रेटर नोएडा वाया ऑक्शन फॉर रुपीज 1045 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडने ई ऑक्शनच्या थ्रू नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये 417 होम्स सक्सेसफुली सेल केले आहे 1045.4 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, या कंपनीला टोटल सेल व्हॅल्यूचा 1% मार्केटिंग फी रिसीव होईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे NBCC इंडिया लिमिटेड ही PSU कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया एंटर्स कमर्शियल टॅक्सी सेगमेंट विथ लॉन्च ऑफ प्राइम HB अँड प्राइम SD. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने इंडियाच्या फास्ट ग्रोईंग कमर्शियल मोबिलिटी स्पेसमध्ये एंट्री करण्याची घोषणा केली आहे. आपल्या डेडिकेटेड टॅक्सी मॉडेल्स प्राइम HB अँड प्राइम SD लॉन्च करून हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने इंडियाच्या कमर्शियल मोबिलिटी स्पेसमध्ये एंट्री केली आहे. आणि याच अपडेटमुळे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मुठूत फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स इन्फ्युजेस रुपीज 500 कोटी इक्विटी इनटू सबसिडरी मुठूत मनी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेडने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी मुठूत मनीमध्ये जवळपास 500 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. सबसिडरीचा कॅपिटल बेस आणि आपला कॅपिटल ॲडक्वेन्सी रेशो इम्प्रूव्ह करण्यासाठी हे इन्व्हेस्टमेंट कंपनीने केले आहे. आणि याच अपडेटमुळे मुठूत फायनान्स ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कमिशन्स लार्जेस्ट 1 गिगावॅट DCR सोलार प्रोजेक्ट फॉर SJVN. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने SJVN लिमिटेडचा लँडमार्क 1 गिगावॅट DCR कॉम्प्लिमेंट सोलार पॉवर प्रोजेक्ट सक्सेसफुली कमिशन केला आहे. आणि मित्रांनो, हा कंपनीचा आतापर्यंतचा लार्जेस्ट सोलार प्रोजेक्ट आहे. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट सप्लाय करेल क्लीन इलेक्ट्रिसिटी अक्रॉस राजस्थान, जम्मू अँड काश्मीर आणि उत्तराखंड. आणि मित्रांनो, या जबरदस्त अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आणि SJVN लिमिटेड या दोन्ही कंपन्या फोकसमध्ये आलेल्या आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.